गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईन ह्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर जनरेशन म्हणजे काय, ट्रान्समिशन म्हणजे काय आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, साधारणतः फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिकल सप्लाय सिस्टम मध्ये काय सांगितलेलं आहे, द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड फ्रॉम द पॉवर प्लांट्स हॅज टू बी सप्लायड टू द कंझ्युमर्स. This is a large network which can be broadly divided into two stages: transmission and distribution. Transmission and distribution. In conveyance of electrical power from power station to the consumer premises is called electric supply system. The electrical power supply system consists of three main components: the power station plant, second one the transmission lines, third distribution system. The power is produced at power plant which is away from the consumers. It has to be transmitted over long distance to load centers by transmission and to consumer through distribution network. लक्षात घ्यायचं का, जनरेशन मगाशी तुमच्या कन्सेप्टला लक्षात आलं असेल. जनरेशन म्हणजे काय, ट्रान्समिशन म्हणजे काय आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय. तर जनरेशन ज्या ठिकाणी वीज निर्मिती होते त्या ठिकाणी त्याला काय म्हणतोय आपण, जनरेशन असं म्हणतो. काय म्हणतोय आपण, जनरेशन असं म्हणतोय. The ordinary power plant's capacity and generating voltage may be 11 kV, may be 11 kV, 11.5 kV, 10 kV, 12 kV और 30 kV. काय सांगितलेलं आहे, जनरेटिंग स्टेशन मध्ये जिथं वीज निर्मिती होते त्या ठिकाणी व्होल्टेज हे किती निर्माण केलं जातं, 11,000 किलोव्होल्ट. 11 केव्ही म्हणते त्याला, 11.5 केव्ही, 12 केव्ही और 13 केव्ही इथपर्यंत आपण काय करतोय, व्होल्टेज निर्मिती करतोय. हे जे काय केलेलं आहे, निर्माण केलेलं व्होल्टेज जे आहे त्यास आपण काय म्हणतोय, ज्या ठिकाणी जनरेटिंग व्होल्टेज. कितीपर्यंत व्होल्टेज जनरेट केलेलं आपण, 11 केव्ही पर्यंत केलेला आहे, 11.5 पर्यंत केलेला आहे, 12 केव्ही पर्यंत केलेला आहे आणि 13 केव्ही पर्यंत आपण काय करतोय, व्होल्टेज काय केलेलं जातं, वाढवलं जातं. त्याच्यानंतर प्रायमरी ट्रान्समिशन. आता याच्यानंतर जनरेशन करू आपण, त्याच्यानंतर नेक्स्ट वन ट्रान्समिशन. ट्रान्समिशन व्होल्टेज, कुठलं व्होल्टेज, ट्रान्समिशन व्होल्टेज. ट्रान्समिशन व्होल्टेज किती असणार आहे, तर 132 केव्ही, 220 केव्ही, 500. तर तुमच्या लक्षात आलं असेल, जनरेटिंग व्होल्टेज 11 केव्ही, 11.5 केव्ही, 12 केव्ही और 13 केव्ही पर्यंत. इथपर्यंत आपण काय केलेला, केव्ही, केव्ही मध्ये किती केलेला, 11 केव्ही, 11.5 केव्ही, 12 केव्ही आणि 13 केव्ही पर्यंत काय केलेला आपण, जनरेटिंग व्होल्टेज केलेला आहे. परंतु ट्रान्समिशन व्होल्टेज 132 केव्ही, 220 केव्ही आणि त्याच्यानंतर 500 केव्ही पर्यंत आपण काय करतोय,
ट्रान्समिशन करते. ह्याचं काय आहे की ट्रान्समिशन व्होल्टेज काय वाढलेलं आहे, तर ट्रान्समिशन व्होल्टेज वाढल्यामुळे काय होतं की लाईनचा करंट कमी होतो आणि लाईनचा करंट कमी झाल्यामुळे काय होतं की याच्यामध्ये कंडक्टरची साईज, कंडक्टरला लागणारे कंपोनेंट्स, त्याच्यानंतर ना इन्स्टॉलेशनचे जे काय पोल ते येतात त्याचे काय होते खर्च त्याचा कमी होतो. म्हणून सुरुवातीला काय केलं जातंय, सुरुवातीचं व्होल्टेज वाढवून करंट काय केला जातो, कमी केला जातो. त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये काय केलं जातंय, सुरुवातीचा जे काय व्होल्टेज असतं ते वाढवलेलं असतं. ते तुम्हाला मी डायग्राम नंतर एक्सप्लेन करेन. तर याच्यामध्ये तर 132 केव्ही, 220 केव्ही आणि 500 केव्ही पर्यंत काय केलं जातं, हे ट्रान्समिशन केलं जातं. त्याच्यानंतर सेकंडरी ट्रान्समिशन. सेकंडरी ट्रान्समिशन. सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये काय केलं जातं, तर सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये एकशे 32, 66 आणि 11 केव्ही पर्यंत काय केलं जातंय, स्टेप डाऊन केलं जाते. व्होल्टेज काय केलेलं आहे तर स्टेप डाऊन केलेलं. सुरुवातीला काय केलं, 11 केव्ही पर्यंत आपण व्होल्टेज निर्माण केलं. त्याच्यानंतर ट्रान्समिशन व्होल्टेज काय केलं, वाढवलं. परत सेकंडरी ट्रान्समिशन मध्ये काय केलेलं आहे, व्होल्टेज हे कमी केलेलं आहे. किती पर्यंत कमी केलं, 132 पर्यंत केलेलं आहे, 66 केलेलं आहे, 11 केव्ही केलेलं आहे. याच्यामध्ये आणि 33 केव्ही पण आपण काय करू शकतो, याच्यामध्ये स्टेप डाऊन करू शकतो. लक्षात आलं. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, पूर्णपणे व्होल्टेज आपण काय करता आलेला, कमी करता आलेला. याच्यानंतर आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये 11 केव्ही बार 440 और 220 वोल्ट काय केलेलं आहे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये 11 केव्ही आणि 440 वोल्ट त्याचा 220 वोल्ट मध्ये काय केलेलं आहे, स्टेप डाऊन केलेलं आहे. काय केलेलं आहे इथं, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये व्होल्टेज आहे स्टेप डाऊन केलेलं आहे. आता ह्या इथं जे लिहिलेलं आहे, इथं जे तुम्हाला कन्सेप्ट लक्षात आलेला आहे तोच ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. हा चार्ट काय सांगतो की जनरेटिंग स्टेशन मध्ये 11 केव्ही 11.5 12 केव्ही सांगितलेलं, 11 केव्ही 11.5 केव्ही 12 केव्ही और 13 केव्ही काय केलेलं आहे, जनरेशन वीज निर्मिती केलेली आहे. इथं काय केलेलं आहे, वीज निर्मिती केलेली आहे. मग ते काय केलेलं आहे, 11 केव्ही वीज निर्मिती इथं ट्रान्सफॉर्मर जोडलेला आहे. कोणता, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे, स्टेप अप. मग काय केलं स्टेप अप मध्ये, आम्ही 11,000 किलो व्होल्ट जे आहे, 11,000 किलो व्होल्ट जे आहे ते आपण 220 व्होल्ट 220 किलो व्होल्ट मध्ये आपण काय केलेलं आहे, व्होल्टेज वाढवलेला आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. तर तिथून आपण काय केलेलं आहे, प्रायमरी ट्रान्समिशन लाईन केलं आहे. त्याच्यानंतर 220 मध्ये काय केलं आपण, व्होल्टेज वाढवलं आणि 220 व्होल्ट किलो व्होल्ट एवढं वाढवून काय केलेलं आहे, ट्रान्समिशन केलेलं आहे. आणि ते ट्रान्समिशन केल्यामुळे काय झालं, तर लाईन मध्ये जे काय असणार त्याचा जो करंट कमी झाला आणि करंट कमी झाल्यामुळे त्या ट्रान्समिशन लाईन मध्ये जे काही लागणारे कंपोनेंट्स होते, जे पोल असेल, कंडक्टर असेल, कंडक्टरची साईज असेल, ती काय झाली, कमी झाली. म्हणून करंट कमी झाल्यामुळे काय केलेलं आहे, कंडक्टरची जाडी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. आणि त्यासाठी ओव्हरहेड लाईन मध्ये आपण ट्रान्समिशन करण्यासाठी सोपं झालं. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट वन काय केलं आपण, 220 किलो व्होल्ट ने आपण व्होल्टेज वाढवलं आणि त्याचं काय केलं, प्रायमरी ट्रान्समिशन केलं. त्याच्यानंतर 220 किलो व्होल्टचं आपण स्टेप डाऊन केलं. स्टेप डाऊन किती केलेलं आहे, 132 और 66 132 और
66. ह्याच्यापेक्षा पण आपण काय करू शकतो 32 सुद्धा करू शकतो याच्यामध्ये. किती 220 आले असला आपण किती केलोय यामध्ये 132 केलोय 66 केलोय. त्याच्यानंतर किती करू शकतोय 32 सुद्धा करू शकतोय. म्हणजे काय केलेलं आहे इथं दुसरा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो कोणता आहे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे स्टेप डाउन. तर 132 आणि 66 आणि 32 ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण परत सेकंडरी ट्रान्समिशन करू शकतो. सेकंडरी ट्रान्समिशन तिथून आपण काय केलेलं आहे सेकंडरी ट्रान्समिशन केलेलं आहे. आणि जे आपल्या गावामध्ये एखादं सब स्टेशन असतं ते कितीचं असतं 132 किंवा 66 चं काय केलं असतं ते 11 केव्ही केलेलं असतं. म्हणजे जनरली आपल्या याच्यामध्ये गावामध्ये जे काय सब स्टेशन असतं ते किती असतं आलेलं व्होल्टेज किती असणार आहे त्याच्यामध्ये त्या सब स्टेशन मध्ये 132 केव्ही तर आलेलं असणार आहे 66 केव्ही आलेलं असणार आहे. आणि त्याचा आपण किती केलेलं आहे 11 केव्ही केलेला आहे. आणि 11 केव्ही केलं म्हणजे काय त्या ट्रान्सफॉर्मरमधून परत स्टेप डाउन केलेला आहे. स्टेप डाउन करून किती व्होल्टेज निर्माण केलेला आहे 11,000 किलो व्होल्ट 11 केव्ही म्हणतोय आपण. तो 11 केव्ही काय केलेला आहे इथपर्यंत स्टेप डाउन केलेला आहे. आणि ते त्याच्यानंतर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आपण किती ट्रान्समिशन केलेलं आहे 11 केव्ही पुढे ट्रान्समिशन करत गेलेलं आहे. 11,000 किलो व्होल्ट काय झाला पुढं ट्रान्समिशन केला. म्हणजे कुठून ज्या गावामध्ये सबस्टेशन होतं त्या गावामधून सबस्टेशन मधून काय झालेलं आहे तिथून 11,000 किलो व्होल्ट सप्लाय केलेला आहे. आणि तिथून सेकंडरी डिस्ट्रीब्युशन जे सांगितलेलं आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन साठी त्याच्या अगोदर इथे काय आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कितीचा आहे 11 किलो व्होल्ट बार 415 व्होल्ट. म्हणजे हा कुठे आलेला आहे हा ट्रान्सफॉर्मर तुम्हाला कुठे बघायला मिळेल तुमच्या एरियामध्ये तुमचं जे काय वार्ड असेल तुमची जी काय जी गल्ली असेल त्या गल्लीमध्ये काय असणार आहे एक ट्रान्सफॉर्मर असणार आहे. त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय केलेलं असणार आहे वरती त्या ट्रान्सफॉर्मरला प्रायमरी लाईन त्याची किती असणार आहे 11 केव्ही असणार आहे. आणि सेकंडरी जी काय व्होल्टेज असणार आहे ती किती असणार आहे 415 व्होल्ट असणार. उदाहरणार्थ आता इथे 415 आणि 220 240 केले आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं असणार आहे सेकंडरी ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी काय असणार आहे स्टार कनेक्टेड असणार आहे. आणि स्टार कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला जर हवे असल्यास त्याच्यामध्ये कंझ्युमर साठी जर हवं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही किती घेऊ शकता 415 व्होल्ट घेऊ शकता 220 व्होल्ट ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात असेल जनरेटिंग मध्ये 11 केव्ही ट्रान्समिशन मध्ये 132 220 किंवा 500 किलो व्होल्ट पर्यंत आपण काय करू शकतो ट्रान्समिशनला व्होल्टेज वाढवून तुम्ही त्याचं ट्रान्समिशन म्हणजे वहन करू शकतोय. आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करत असताना तुम्ही किती करू शकता तर त्याच्यामध्ये 132 करू शकता 66 करू शकता आणि 11 केव्ही 33 केव्ही पर्यंत तुम्ही काय करू शकता त्याचा सेकंडरी ट्रान्समिशन करू शकता. तर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये किती केलेला आहे 11 केव्ही बाय 440 व्होल्ट पर्यंत तुम्ही काय केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा डिस्ट्रीब्युशन हे केलेलं आहे. तर डिस्ट्रीब्युशन मध्ये आता कुठे आलो आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये किती आला 440 बाय 220 मध्ये आलेला. तर 11 किलो व्होल्ट जे आलेलं असतं ते डिस्ट्रीब्युशन मध्ये काय केलं असतं फीडर डिस्ट्रीब्युटर आणि सर्व्हिस मेन. तर सर्व्हिस मेन्स सर्व्हिस लाईन तर त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये की डिस्ट्रीब्युशन करणार आहे. कसं डिस्ट्रीब्युशन करणार आहे जेणेकरून 415 व्होल्ट मध्ये किंवा 200 टू 40 व्होल्ट मध्ये आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करणार. परंतु फीडर मार्फत जे येणार आहे ते किती येणार आहे 3 फेज 4 वायर किती आलेला आहे 3 फेज 4 वायर आलेला आहे. कशामधून ज्यावेळी फीडर मधून आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी डिस्ट्रीब्युटर येणार आहे त्यामुळे डिस्ट्रीब्युशनच्या ठिकाणावर काय असणार आहे सिंगल फेज मध्ये फीडर मधून किती आला 3 फेज सप्लाय आला. फीडर मधून किती आलेला आहे 3 फेज सप्लाय 415 व्होल्ट काय आलेला आहे तुमच्या घरापाशी जे जो पोल असेल त्या पोल वरती किती आलेला आहे 415 व्होल्ट आलेला. तो परंतु कसा 3 फेज 4 वायर मध्ये 3 फेज 4 वायर R Y B N 3 फेज R Y B 3 फेज 4 वायर N न्यूट्रली 4 वायर. तर याच्यामध्ये आपण काय
आपल्याला घरापासून याच्यामध्ये आपल्याला 415 व्होल्ट 3 फेज 4 वायर मध्ये काय केलेलं आहे सप्लाय. त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे सिंगल फेजिंग केलेलं आहे. सिंगल फेज कसा केलेला आहे तर एक फेज एक न्यूट्रल असं घेऊन ह्याच्यामध्ये व्होल्टेज 240 व्होल्ट ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण 240 व्होल्ट. तर ह्याच्यामध्ये फीडर्स मध्ये काय आलं फीडर्स मधून आपल्याला किती आला 415 व्होल्ट सॉरी किती आला 11 केव्ही आला. आणि त्याच्यानंतर ना डिस्ट्रीब्युशन मध्ये किती झालेला आहे 415 आणि सर्व्हिस मेन्स मध्ये आपण काय केलेला आहे 240 आणि त्याच्यामध्ये 415 व्होल्ट एवढा सर्व्हिस मेन मधून गेलेला आहे. जेणेकरून तुमच्या घराची जी काही सर्व्हिस असते एक पोल असतो त्याच्यावरून तुम्हाला कंझ्युमरची जी डिमांड असेल ती कंझ्युमरची डिमांड म्हणजे काय माझ्या घरी मला किती पाहिजे 240 व्होल्ट पाहिजे. तर त्यामध्ये काय केलं आपण एक फेज आणि एक न्यूट्रल म्हणजे कोणताही एक फेज एक न्यूट्रल आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये घेऊन आपण सिंगल फेजिंग केलेलं आहे. जर आपल्याला वाटलं काय पाहिजे आपल्याला 3 फेज आर वाय बी 3 फेज आपण त्याच्यामध्ये केलेला आहे किंवा 3 फेज 4 वायर सुद्धा आपण काय करू शकतो आमच्या घरामध्ये घेऊ शकतो. Feeder. A feeder is a conductor which connect the substation to the area where power is to be distributed. काय सांगितलेला फीडर हे काय आहे ज्या ठिकाणी एलएमटीव्ही आपण काय करणार आहे डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ज्या ठिकाणी एलएमटीव्ही आपण काय करणार आहे एखाद्या गावामध्ये पाठवणार आहे. सबस्टेशन आहे आणि सबस्टेशनच्या ह्याच्यामधून काय केलेलं आपण एखाद्या गावामध्ये काय केलेलं आहे 11 केव्ही पाठवलेलं आहे. तर तो 11 केव्ही कसं केलेला आहे तो फीडर मार्फत केलेला आहे. आणि फीडर हे काय काम करत असतं फीडर इज अ कंडक्टर which connect the substation to the area where power is to be distributed. Feeder are used to feed the electrical power from the generating station to the substation. तर फीडर हे काय केलेलं असतं जनरेटिंग स्टेशन मधनं काय आलेलं असतात जी काही लाईन आली असतात त्याच्यामधनं फीडर मधून काय केलं असतात सप्लाय हा पुढे सोडत असतात. नो टॅपिंग आर टेकन फ्रॉम द फीडर ह्याच्यामध्ये 11 केव्ही मध्ये टॅपिंग घेतलं जात नाही. सो द करंट इन द रिमेन्स द सेम थ्रू जितका करंट सोडलेला आहे तितकाच करंट काय असणार आहे तो 11 केव्ही मध्ये असणार आहे. मेन कन्सिडरेशन इन द डिझाइन ऑफ फीडर इज द करंट कॅरिंग कॅपॅसिटी आणि ती करंट कॅपॅसिटी वरती काय असणार आहे अवलंबून असणार आहे. A service mains is a generally a small cable which connect the distributor to the consumer's meter. Service mains ही काय असते ज्या ठिकाणी पोल वरून जी येणारी जी वायर असते ती सर्व्हिस मेन्स. अ सर्व्हिस मेन्स इज जनरली स्मॉल केबल which connect the distributor to the consumer's meter. म्हणजे ज्यावेळी तुमच्या एखाद्या वार्ड मध्ये जो पोल आलेला असेल त्या पोल वरून काय केलेलं असतं तुमच्या घरामध्ये जी काय वायर असते त्याला काय म्हणतो आपण सर्व्हिस मेन्स म्हणतोय. आणि ती सर्व्हिस मेन्स काय असणार आहे ती स्मॉल केबल आपल्या मीटर पर्यंत काय केलेलं असणार आलेलं असणार. The connecting links between the distributor and the consumer terminals. Connection links between the distributor and the consumer terminals. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल जे काय आपण मगापासून जे काय डिस्कशन केलं त्याच्यामध्ये काय केलेलं आहे 800 केव्ही 400 केव्ही लाईन्स किंवा 200 किंवा 132 केव्ही ही काय आहे ट्रान्समिशन टावर ट्रान्समिशन लाईन मध्ये काय केलेलं आहे त्याचं वहन केलेलं आहे. ह्याच्या अगोदर काय केलेलं असणार आहे जनरेटिंग केलेलं असणार आणि जे जनरेटिंग मध्ये किती असणार आहे 11 केव्ही असणार आहे 11.5 केव्ही असणार आहे 10 केव्ही असणार आहे किंवा 13 केव्ही असणार आहे. पण तिथं काय केलेलं आहे 800 केव्ही दिलेलं आहे. 800 केव्ही याचा अर्थ काय हे ट्रान्समिशन लाईन आहे. ही कोणती लाईन आहे ट्रान्समिशन लाईन. त्याच्यानंतर सपोज 220 केव्ही बार 132 220 केव्ही बार 132 म्हणजे काय 200 केव्हीचा किती केलेला आहे 132 मध्ये काय केलेला आहे 132 किंवा 33 मध्ये काय केलेलं आहे स्टेप डाउन केलेलं आहे 36 और 33 और 36 केव्ही फीडर. ह्याच्यामध्ये ट्रान्समिशन ज्यावेळी स्टेप डाउन केलंय त्याच्यामध्ये किती केलेलं आहे 33 आणि 66 केव्ही काय केलेलं आहे स्टेप डाउन केलेलं आहे. समजा याच्यामध्ये 66 घेतलेला आहे 33 केव्ही घेतलेला आहे 33 केव्ही काय केलेला आहे सबस्टेशन मध्ये आलेला आहे आणि ती 33 चं किती केलेलं आहे 11 केव्ही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किती केलेलं आहे 11 केव्हीचा सॉरी 33 केव्हीचा 11 केव्ही मध्ये डिस्ट्रीब्यूट करून काय केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केलेलं आहे. मग तिथून 11 केव्ही आलेला आहे 11 केव्हीस ना तुमच्या ह्याच्यामध्ये 415 त्याच्यामध्ये 415 11 केव्ही
11 kV बार 415 वोल्ट डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर ऑन द पोल. मी तुम्हाला सांगितलं तुमच्या घरापाशी जो ट्रान्सफॉर्मर झाला असणार आहे तो कितीचा असणार आहे 11 kV बार 415 वोल्ट असणार आहे आणि तो 415 मधून पोल वरती आल्यानंतर किती झालेला आहे 415 वोल्ट 3 फेज. मग अशी सांगितलं तुम्हाला 415 वोल्ट 3 फेज. आणि तिथून काय केलेलं आहे त्याच्यामध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल घेऊन काय केलेलं आहे सिंगल फेज. इथं कस्टमरला 3 फेज इंडस्ट्रीसाठी दिलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे सिंगल फेज हा कस्टमर साठी दिलेला आहे. याच्या कन्सेप्ट वरून तुम्हाला जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट सुरुवातीला दाखवतं की बाबा कशा पद्धतीने वीज निर्मिती होते. स्टीम टर्बाइन जनरेटर. स्टीमच्या ज्याने काय केलेलं आहे तिथं वीज निर्मिती केलेली आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असतो, त्याच्यानंतर थर्मल पॉवर प्लांट असतो. तर याच्यामध्ये काय केलं असतं अशा आणि वाइंड पॉवर याच्यामध्ये काय केलं असतं आता वीज निर्मितीचे सुरुवातीचे प्रकार आहेत. वीज निर्मिती ही सुरुवातीला केल्यानंतर किती करतात तर 11 kV 11.5 kV 10 kV और 13 kV पर्यंत आपण काय करतात जनरेटिंग याच्यामध्ये म्हणजे व्होल्टेज निर्माण करतात. त्याच्यानंतर जे आहे इथं ट्रान्समिशन साठी काय केलं असतं व्होल्टेज हे वाढवलेलं असते. इथून ट्रान्समिशन लाईन सबस्टेशन पर्यंत काय केलं असतं वाढीव लाईन आलेली असते. इथून काय करतात स्टेप डाऊन केलेलं असतात 11 kV पर्यंत. इथून 11 kV पर्यंत केल्यानंतर ना डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला जातो आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमधून जे लागणार आहे ते तेवढं व्होल्टेज इथून डिस्ट्रीब्युशन मधून किती सांगा 11 kV कडे गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन तिथं काय केलेलं आहे की आपल्याला 440 किंवा 230 घरासाठी लागणार 240 वोल्ट. जे कमर्शियल यूज त्यांचं जे काही 3 फेज जर असेल तर 3 फेज मध्ये त्याच्यामध्ये त्यांना 3 फेज सप्लाय मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण सिंगल फेज आणि 3 फेज त्यांनी त्याचा यूज करणार आहे. नेक्स्ट AC distribution. AC distribution system is the electrical system between the step down substation fed by the transmission system and the consumer meters. The AC distribution system is classified into primary distribution system and secondary distribution system. Next one. Secondary distribution system. It is that part of AC distribution system which includes the range of voltage at which ultimate consumer utilize the electrical energy delivered to him. The secondary distribution applies 440 by 230 volt 3 phase 4 wire system.